दोघांनाही माहित आहे कुणाची खासियत कशामध्ये आहे. रजत आणि दादा लगेच आत्या. कोणी अंदाज लावू नका बर का. ना कल्याणला येतंय हे येतंय मेन बाजारला हे येतंय ते अंदाज लागतील पण इथला अंदाज लागणार नाही. इराणचा पैलवान आहे तो भारत विरुद्ध इराण. आज 79वा स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून बांबवडे नगरीला भारत विरुद्ध इराण एका देशानं सन्मानानं इथं निमंत्रित केलेलं आहे. ते मैदान म्हणजे बांबवड्याचं मैदान. ए पहा रजत आलेला आहे दादा शेळके खासदार साहेब स्वतः इथं थांबलेले आहेत. दादा ये आत आला 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 हा दादा शेळके आला. महाराष्ट्र केसरी दादा शेळके. टाळ्या करा की जरा त्याच्यासाठी. श्वास हो हो हे हलगीवाले थांबा आता. त्या साईडला कुस्ती जिथं हनुमा भाऊ आहेत ना. दादा या इकडे. दादा या इकडे चल. रजत रजत मंडोदी रजत. हो प्रकाश बनकर चला या. प्रकाश बनकर हर्षद सदगिरी या. पोपटांना त्या कुस्तीवर लक्ष द्या. कधी काय होईल सांगता येत नाही. जशी विशाल दादांची लाट आलती ना तशी लाट आलेली आतमध्ये आता. रजत आवर बाबा आवर. साहेब थांबले आवर. रजतनं जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून दिलेला आणि जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये त्या रजतची पुढच्या महिन्यामध्ये 16 सप्टेंबरला निवड झालेली आहे कोरेशियाला. पहलवान जी बरोबर क्या आप नेक्स्ट मंथ में इस देश का प्रतिनिधित्व करने वाले हो. भारत विरुद्ध इराण कुस्तीचा महामुकाबला. या कुस्त्यांमध्ये चलो कुस्ती करा. वाजे सर हा एकही कुस्ती सोंगी नाही एकही कुस्ती ढोंगी नाही. सगळ्या ओरिजिनल कुस्ती आज बघायला मिळतात. हे उत्कर्ष क्रीडा मंडळाने शक्य करून दाखवलं आज बांबवड्यामध्ये. या उत्कर्ष क्रीडा मंडळासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या. आज पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा कुस्तीचा मुकाबला बघायला मिळतोय. टाळ्या पाहिजे एकदा जोरदार टाळ्या करा. तुका म्हणे पाहिजे. येड्या गबाळ्याचं काम नव्हे ही त्यातली जातीवंत माणसं आहेत म्हणून अशा कुस्त्या जोडण्याचं या माणसांनी काम केलेलं आहे. आणि आता काय होईल सांगता येत नाही बर का. हादी रजत अटॅक हादी. रजत शर्ट खोलो. रजत लाचावले मन लागली सी गोडी. विशाल दादा ते जीवेन सोडी ऐसे केले. रजत असा तरी छंद जाय तुटून भावबंद हा छंद लागला टिटवीला तिनं सप्त सागर शोषित केला. लाचावले मन लागली सी गोडी ते जीवेन सोडी ऐसे केले. मी कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे बोलतोय. माझं गाव सांगली आणि बांबोडे लय लांब नाही. माझं बांबोड माझं पुलूस माझं कुंडाळ माझं बलवडी. मी सांगली जिल्ह्यातला तुमचा मी वाजे सर बोलतोय. बोला पिनभाव. वाजे सर 2 मिनिट. दादा या. रविराज चव्हाण आणि हादी इराणी 1942च्या स्वातंत्र्य लढ्यातील एक लढवय्ये स्वतंत्रता सेनानी. ज्या स्वातंत्र्यवीरानं इंग्रजांच्या राजसत्तेला हादरून सोडलं. प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्या क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांनी इंग्रजी राजसत्तेला आव्हान देऊन या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रभागी होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि स्वातंत्र्यानंतर वाजे सर लक्ष द्या. दादा शेळके विरुद्ध रतन मंडोदी. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ माजी मंत्री कैलासवासी पतंगराव कदम साहेबांच्या स्मरणार्थ डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या वतीनं 6.5 लाख रुपयाच्या बक्षिसाची कुस्ती आहे. डॉक्टर पतंगरावजी कदम. आज हे जे मैदान आपण पाहतोय हे सरकारी जमीन होती. पण पतंगरावजी कदम साहेब जे महसूल मंत्री झाले
त्यावेळी उत्कर्ष क्रीडा मंडळाला 2 एकर जमीन सन्माननीय डॉक्टर कैलासवासी पतंगराव कदम साहेबांनी 1-2 मिनिटांमध्ये या उत्कर्ष क्रीडा मंडळाची मागणी मान्य केली आणि हे मैदान उत्कर्ष क्रीडा मंडळाला सुपूर्द केलं. अशा डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मरणार्थ विश्वजितजी कदम साहेबांनी कुस्ती लावलेली आहे. क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा कष्टकऱ्यांचं नेतृत्व, श्रमजीवी लोकांचं नेतृत्व करून शेवटच्या श्वासापर्यंत समाजाशी बांधिलकी ठेवून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी लढा दिला राजसत्तेविरुद्ध ते क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड आणि त्यांचे सुपुत्र सन्माननीय आमदार अरुणअण्णा लाड गेली 5 वर्ष विधान परिषदेमध्ये आपल्या वैचारिक भाषणांनी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांनी ज्यांनी विधान परिषद हादरून सोडली असे कर्तृत्ववान आणि चारित्र्यवान आमदार सन्माननीय अरुणअण्णा लाड, त्याच पद्धतीनं त्यांचे सुपुत्र गेली 10 वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या माध्यमातून पट काढलेला आहे. टन 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 नाचायला लागलेला आहे तो रवी चव्हाण. काही होईल सांगता येत नाही. उद्या डोळं मिटायचं, आज मिटायचं नाही. रात्र दिलेलं आहे सगळी झोपायला. एक पवित्रा काढलेला आहे, घोट्यातनं पट काढलेला आहे, निघून गेला. टाळ्या करा की जरा. आता मशीन तापलेला आहे. आता खरी 5G ची रेंज पकडलेली आहे. मगापासून 2G 4G होत, आता 5G ची रेंज पकडलेली आहे. कुस्ती बघा आता. करमणूक म्हणून बघून जायचं नाही, मनोरंजन म्हणून बघून जायचं नाही. माझ्या घरात एक असं तयार करणार यासाठी मैदान घेतलेलं आहे. नाही करमणूक मनोरंजन ते नाद वेगळे असतात. ह्यो अस्सल खेळ हा कुस्त्याचा, लाल मातीचा ह्यो थरार आहे अस्सल पैलवानांचा. 15-15, 20-20 वर्षानं पैलवान तयार होत असतो. रजत हात उपर कीजिए. रजत ज्याने अंकलीला बघितलं, ज्याने अनेक पैलवानावर या पैलवानाला लढताना बघितलाय, असा जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा रजत हा या कुस्तीला पंच मंदोदरी हा या कुस्तीला पंच म्हणून पांडू काका आणि तायरभाई आहेत काय पांडुरंग सकपाळ, नारायण सकपाळ यांचे चिरंजीव आणि तायरभाई आणि तायरबाई. आता महाराष्ट्र केसरी दादा शेळके हात वरती कर. दादा हात वरती कर. दादा महाराष्ट्र केसरी झाला आणि प्रत्येकाला अभिमान वाटायला लागला. कारण आमच्या डोळ्यात एकच खेळणार पोरग. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 5,000 वरनं 50,000च्या जोडीमध्ये गेलं हे. आणि हे दादा शेळके एक गरीबागरचं पोरग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संदीप रासकर तुमच्यामुळे गाजलं हे खरोखर. अगदी तुम्ही बोटाला धरून त्याला आणत होता प्रत्येक मैदानला. कुस्तीची सुरुवात झालेली आहे. आजही कोणी अंदाज लावायचा नाही, मुंबई कल्याणचा लावतोय तसा. इथल्या अंदाज चुकत्यात मी बघा सांगितलं. वाजे सर बोला. आजही त्या दादा शेळकेला राहायला नीटकं घर नाही. पत्र्याची भिंत आहे, पत्र्याचं छप्पर. मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर बोलतोय. 10 ते 9 वर्षापूर्वी दादा शेळके छोटा होता, माझा पार्टनर होता शिवनेरी तालमीमध्ये. लंगोट लावता येत नव्हता, तिथून त्याच्या कुस्तीचा मी प्रवास बघितलेला आहे. एक सर्वसामान्य घरातलं पोरग, आई वडिलांनी दुसऱ्याकडे मजुरी करायची, खुरपाट जायचं. अशा गरिबीतून दादा सारखा पैलवान बापाने स्वतः पोटाला एक दिवस चिमटा काढून उपाशी तपाशी राहून असा पोरग पाणी हाडाच्या माया त्याच्या काळ्या मेघवाणी कभी खुशी कभी अशा गरीबाच्या घरातलं पोरग दादा शेळके संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाले. पहा कुणी मध्ये थांबू नका, इथं दिसत नाही बर का. प्रकाश बनकर, प्रकाश बनकर, प्रकाश प्रकाश हर्ष सदगीर आतिया. हो हो हो. याच मैदानामध्ये धनाजी मामा सारखा माणूस, युवराज केचे सारखा माणूस, मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर बोलतोय. माझ्यासारखा माणूस दादाला कोणी 100 द्या रे, कोणी 50 रुपये द्या रे म्हणून खिशात हात घालायला लावणारे आम्ही माणसं. असा जीवन प्रवास दादा शेळके, गरिबीतून झालेला महाराष्ट्र केसरी म्हणजे दादा शेळके.
अशा लेकराने आईच्या दुधाचं पांग फेडलेलं आहे. पांडुरंग संगपाळ, पांडुरंग संगपाळ, पांडुरंग संगपाळ त्या रजतला मारणं जेवढं सोपं नवा आणि अशी कामगिरी केली, अशक्य ते शक्य केलं. दादा शेळके विजय झाला. पुढल्या वर्षी तारीख दिलेली आहे दादा, 15 ऑगस्ट 2026 तारीख लिहून ठेवायची दादा. आणि तू त्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी असशील असा आमचा आशीर्वाद आहे. याच वर्षी बुकिंग झालेली. शबास. याशी कुस्तीवरती प्रेम करणारी ए बा पंच जरा फिरते राहा. प्रकाश बनकर लाईव्ह मध्ये का नाही दिसत नाही बर का. प्रकाश बनकर, हर्षल सदगीर, प्रकाश बनकर, हर्षल सदगीर ताबडतोब मैदानात या. आणि हो आणि आता रवी नावाचं बशीद आपल्याला भले 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 टाळ्या करा की जरा. कब्जा घेतली राय रविराज चव्हाण. पृथ्वीराज पाटील, प्रिन्स कोहली मजबूत सवारी टाकलेली. पृथ्वीराज पाटील, प्रिन्स कोहली, संदीप रासकर, मिट्टू नगा, प्रिन्स कोहली मैदान में आ गए हैं. सारख्या सर्वश्रेष्ठ पैलवान बरोबर हादीराणीच्या कुस्त्या 10 ते 12 वेळा झालेल्या आहे. पृथ्वीराज पाटील मैदानात या. प्रिन्स अशा कोहली आलेला आहे. पैलवानला सवारी टाकायची एवढी साधी गोष्टी. ए पा पत्रकार मित्र, दादा शेळकेवरती चढाई केली होती रजतनं. तो हल्ला दादा शेळकेनं धुडकावला वाजे सर, आणि तिथंच फ्रंट सालतो लावत्यात तसा डाव केला दादा शेळकेनं. वाजे सर, प्रकाश बनकरला म्हणाव तू येणार आहेस का कुस्ती कॅन्सल करू. प्रकाश बनकर येणार आहे का. हर्ष सदगीर, हर्ष सदगीर, प्रकाश बनकर कुस्ती कॅन्सल केली जाईल आणि 1 नंबरची कुस्ती आता लावणार आहे. प्रकाश बनकर देतो तुला दादा पीटीत पाकिट केलं. हॅलो प्रकाश बनकर, हर्षल सादगीर, आपण जर नाही आला तर आपली कुस्ती कॅन्सल केली जाईल आणि 1 नंबरची कुस्ती आम्ही आता जोडणार आहे. प्रकाश बनकर आपल्याला 3 वेळा पुकारणार आहे फक्त. प्रकाश बनकर, हर्षल सादगीर मैदानात या, अन्यथा कुस्ती कॅन्सल केली जाईल. 1 नंबरची कुस्ती जोडणार आहे आता. आता कुणाचा चेक वाटणार ते बघूया जरा. आता जरा पंच फिरते राहा. पोपटांना काय आहे इथं माणसं, इथं कुणा कुणाला आलेलं नाही. कोण हरियाणावर बघतय, कोण जम्मू काश्मीरनं बघतय, कोण परदेशातनं बघतय. पोपटांना खरोखर क्रांती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत ते हे श्री पृथ्वीराज पाटील. हे बघा प्रकाश बनकर मैदानात आलेला आहे. हर्षल सदगीर ताबडतोब मैदानात या, नंतर मला एक नंबर कुस्ती जोडायची आहे. हर्षल सदगीर, हर्षवर्धन आलेले. प्रकाश बनकर आतमध्ये या. जरा पाठीमागली माणसं खाली बसा. आला 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 प्रकाश बनकर आखाड्यावरती आला. हर्षल हनुमा भाऊ, आता त्यांना पैलवानांना बोलवून घ्या आणि एकच माईक चालू असणार आहे. आता अजिबात बाकीच्यांनी कुणी बोलायचं नाही. अगदी बरोबर. एकच माईक चालू असणार आहे. आणि आता कुस्ती लागणार आहे. काका पवार यांचा पहिला महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर हात वरती करायचा. हर्षद काका पवारांच्या पट्ट्यांना अनेकांनी गदेला धडक दिली होती. किरण भगत असेल, विक्की जाधव असेल आणि गदेला हुलकावणी मिळत होती. पंडित शेठ सदांना मैदानात या. हादी हादी चली बाकीचे बाजूला या रे तिथनं. फक्त 2 हात राहतील, बाकीच्या पाठीमागे या. 2 पंच फक्त हात राहतील पाठीचे. प्रकाश कपडे काढा लवकर. Hadi, you are a great wrestler. You are a honest wrestler. You are Iran culture is a very good culture. You come from Iran. आणि कब्जा घेतलेला आहे. रवी चव्हाण you are holding. या यात लवकर. प्रकाश बनकर, हर्षल सदगीर या इकडे. बोला. हादी हादी ए हादी हादी
लुक ॲट मी हादी. हादी, this time this is a injury you know. Hadi, please come sit down. Come sit down. इकडे इकडे लक्ष द्या. हादीला इंजुरी होती म्हणून सोडवलेला आहे. सर इकडे इकडे. पंचाचा निर्णय. त्याला इंग्लिश येतं. कैलासवासी पैलवान सिद्धू यशवंत त्याला पवार. सांगायला ते दिन असतात. सर इकडे लक्ष द्या. कैलासवासी पैलवान सिद्धू यशवंत पवार यांचे स्मरणार्थ प्रकाश बनकर आणि हर्षल सदगीर ही कुस्ती 5 लाख रुपये नावाची आहे. शुभाष. सदाशिव अण्णा पवार, पंडित शेठ पवार, सर्व पवार कुटुंबाच्या वतीने ही कुस्ती लावण्यात येत आहे. 5 धन्यवाद. नामाची कुस्ती. पैशाला आज कमीच नाही. पोपट अण्णा, लालू आबा, हर्षद सदगीर हात वरती कर. हर्षद सदगीर आज इथं लाखाने खर्च चालू आहे. एवढ्या पैशामध्ये पोपटांना, एवढ्या पैशामध्ये इथं गौतमी पाटील 3-3 दिवस नाचून गेली असती, पण इथं तसं नाही. खर्चच करायचा. मर्दांची मर्दुकी जोपासणाऱ्या खेळावरती, पुरुषाचा पुरुषार्थ गाजवणाऱ्या खेळावरती, म्हणून अशा कुस्त्या बघायला इथं मिळत आहे. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध प्रकाश बनकर असा मुकाबला, महामुकाबला. पाहुण्यांच्या शुभास्ते पलीकडे कुस्ती लागते. 2019 चे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि 2000 हा 2023 सालचा उपमहाराष्ट्र केसरी. बरोबर. 2023 चे उपमहाराष्ट्र सदाशिवनगरचा पैलवान बनकर. गंगावेश तालीम कोल्हापूर. 87 त्याच्या घरामध्ये तानाजी बनकर सारखा महाराष्ट्र केसरी झाला. त्या प्रकाश बनकरच्या घरात पहिल्यापासून कुस्ती. हादी, आप एक समझ लीजिए, आप इंजोर है बोल के आपको छोड़ दिया था उसने, आपको डाव देना पड़ेगा. पांडू काका, अगर आप डाव नहीं देंगे तो उसको. कुस्तीत जरा लक्ष घाला, काय झालंय बघा जरा. आणि पंच फक्त 2 हात राहू देत, बाकीचे सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. चला सगळेजण बाहेर. माईक फक्त एकच चालू असेल. ओ तुम्ही जरा बाहेर या, बाहेर या तुम्ही जरा. आणि पमू, तुला कोण घेणार होते? आणखीन एक घे. दोघांनी पंचाचा निर्णय मान्य केलेला आहे. हदी, आप जरा सुनिए. सदगीर, सॉरी, हादी, इंजुरी होती म्हणून. वैभव इकडे लक्ष द्या. कमिटीचा निर्णय आहे. हादी, वैभव इकडे लक्ष द्या. कमिटीचा निर्णय आहे. त्यांनी डाव नाही दिला तर त्यांचे पैसे दिले जाणार नाहीत. पलीकड हर्षवर्धन सदगीर विरुद्ध प्रकाश बनकर असा महामुकाबला चालू झालेला आहे. भैया, हादी पहलवान यहाँ पूरे हिंदुस्तान से पहलवान खेलने के लिए आते हैं और बाहर से भी आते हैं. इधर गांव का पास वाला किसको नहीं देखते. जो सत्य है वही चलता है इधर. आपको सवारी भर के आपने बोला छोड़ने को, उसने छोड़ दिया. वो सवारी का उसको डाव देना पड़ेगा. ही मी सांगत नाही, जनता सांगते. हदी जी, चलिए अंदर आइए. हेलो ब्रदर. हाजिर हाजिर सर. शाबास. रवी सगळी गर्दी करून करा. दोघांसाठी एकदा टाळ्या करा. दोघांसाठी एकदा टाळ्या बाहेर करा. व्हा. नम्रता आणि जरा आता
ए हादी हादी सिट डाउन आपको डाव देना पड़ेगा। ये महाराष्ट्र का मशहूर पहलवान है। अगर आज आप उनके खिलाफ कुछ करना चाहते हैं वैभव दादा, रवी, पृथ्वीराज पाटील आणि तिकडं पटाला लागतोय सदगीर, आपला प्रकाश बनकर काकेत हात ठेवला सदगीरनं, आणि इकडं दबदबा घेतला रवी चव्हाण। दोन कुस्त्या दिग्गज लेवलच्या हो, आणि दुहेरी पट काढलेला आहे तिकडं हर्ष सदगीरनं। बोले 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 हो सर, आडव्या हाताची पकड काढण्याचा प्रयत्न आणि कब्जा मजबूत केलेला हर्ष सदगीरनं। बच गयो। एक महाराष्ट्र केसरी आहे आणि एक उपमहाराष्ट्र केसरी आहे। इकडे एकलंगी घातलेली आहे, इकडं एकलंगी शिवाने घातलेली आहे। दोन्ही पोरं बघा, दोन्हीच्या तब्येती बघा आणि मग ठरवायचं कुस्ती करू द्या। एवढा मोठा बंगला बांधायचा, एवढी मोठी गाडी घ्यायची, हे ठरवायचं आता। पृथ्वीराज पाटील मैदानात या। पृथ्वीराज पाटील जरा फिरत राहा, जरा फिरत राहा सगळ्यांनी। वाजे सर, पृथ्वीराज पाटील हाक मारा। पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी हात येत आहे। पोपटांना फिरत राहावं। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हात या। अख्खं देश कुस्तीचं मैदान आणि टाळ्या करा, टाळ्या। निघून जातोय आणि कब्जा घेतला। पृथ्वीराज पाटील मैदानात या। पृथ्वीराज पाटील मानावरती घोटणा ठेवलेला हाताचा रवीनं तिकडे कब्जा मजबूत केलेला आहे। हर्ष सदगीरनं नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे। हर्ष सदगीरचा हजारो माणसं जरा नजर फिरवा, जिथं जागा मिळाला तिथं बसलेले, जागा मिळाल्या तिकडं, गावचा आणि निघून जाण्याचा प्रयत्न करतोय सदगीर। निघून आपला प्रकाश बनकर निघून जाण्याचा प्रयत्न करतोय। स्वारी घालण्याचा प्रयत्न आता रवी चव्हाणचा, ज्या रवी चव्हाणची जोड कुणावर घावाय तयार नाही, आणि लब्बर तोडून तोडून गेल्यासारखा जातोय तिथनं, लब्बर तोडून गेल्यासारखा जातोय। भले 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 हो, पंचांचा निर्णय, पंचांचा निर्णय, पंचांचा निर्णय। छडी टांगडावरती विजय झाला। हादी राणी लिहून घ्या पत्रकार मित्र, छडी टांगडावरती हादी इराण विजय झाला। बाहेरनी लावली, टाळ्या करा जरा, टाळ्या करा जरा त्याच्यासाठी। पृथ्वीराज पाटील आतमध्ये या मैदानामध्ये। पृथ्वीराज पाटील मैदानामध्ये या। शेवटची कुस्ती आहे। तो पराभव सुद्धा नम्रतापूर्वक पचवणारा रवी, आणि या पराभवाची उत्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हात या। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील शेवटची कुस्ती आहे। आतमध्ये या, आतमध्ये या। शेवटची कुस्ती आहे। पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज आतमध्ये या, आणि पलीकड आणि हर्षवर्धन चड्डी पकडलेली आहे। हर्षवर्धनच्या मगर मिठीतून निघून जाण्याचा प्रयत्न प्रिन्स मध्ये मच्छी आलेला आहे। गोट्याला बसलेला आहे, मच्छी गोट्याला, बनकरचा मच्छी गोट्याला बसला होता आणि तो हल्ला डोळकवला प्रकाश बनकरना। मच्छो कोटा खासियत 2010 चा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके। पृथ्वीराज पाटील ज्या या। पृथ्वीराज पाटलाला आबा मुंडेनं तयार केलेला आहे 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, त्याच आबानं 2010 चा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके सारखा पैलवान तयार केला, घडवला। त्या समाधान घोडकेचा पॅटर्न
खासियत म्हणजे मच्छकोटा. प्रकाश हर्षवर्धन आपण कुस्ती करा. कुस्ती करा. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, पृथ्वीराज पाटील हौसलों से मैदानात उड़ान या. होती है. पृथ्वीराज पाटील मैदानात या. शेवटची कुस्ती आहे तुमची. माणसाला प्रिन्स कोहली आलेला आहे. पृथ्वीराज पाटील मैदानात या. ह्या कुस्तीकडे लक्ष द्या. कुस्ती करा. हॅलो माईकवाले, माईकवाले जरा आवाज सोडवायचा. हॅलो हांडे पाटील तालमीची गाडी चाललेली आहे. गाडी जवळ जावा. पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी आत यायचा आहे. सर हादीची आणि रवीची कुठल्या डावा कुस्ती झाल्या ते सांगा. हादी इराण आणि रवी चव्हाण ही कुस्ती तिने आता ते सांगतात. ते मला तुम्ही सांगितलं. कुठल्या डावा झाल्या ती सांगा. कॅमेऱ्यात कुस्ती झाली असेल तर त्या हाजीला कुस्ती द्या. कॅमेऱ्यात चेक करून निर्णय द्या. पृथ्वीराज आते. पृथ्वीराज ताबडतोब या. शेवटची कुस्ती आहे. प्रिन्स कोहली आत आलेले आहेत. पृथ्वीराज पाटील ताबडतोब मैदानात या. वाजे सर पंचांचा निर्णय अखेर आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणारा इथं जाहीर केलेला आहे कमिटीनं. कुठल्या डावावरती झालंय ते सांगा. बाहेरल्या टांगावरती. बाहेरल्या टांगावरती कुस्ती झाले सांगा. चले पैलवानजी चला कुस्ती करा. प्रकाश हर्षद कुस्ती करा. तुमच्या तारका तुम्हाला नाही द्यायला. एवढ्या कुस्ती आहेत तुमच्याकडे. पृथ्वीराज पाटील शेवटची कुस्ती आहे. ताबडतोब आतमध्ये या. पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी बोलायला लाभा. हॅलो हे पहा अण्णा हे बघा एक मिनिट पंचांनी दिले